संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, आत्ताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2025मध्ये जी पात्रता परीक्षा घेतली होती, TET घेतली होती, त्या TETचा निकाल 16 तारखेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला. त्यामध्ये दोन महत्त्वाचे विषय आहेत. एक विषय आहे 82 मार्कावरती ज्या उमेदवारांना मार्क पडले त्यांच्या पास नापासचा, आणि दुसरा विषय की TETचे जे प्रविष्ट असणारे उमेदवार आहेत त्यांचं विश्लेषण, म्हणजे किती उमेदवार, म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये वेगळेपण असं आहे की निकाल इतर म्हणजे भरती झालेली होती त्यामध्ये ही जी भरती झालेली आहे या भरतीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. या निकालामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण नेमकं काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि 82 मार्कावरती उमेदवार पास आहेत की नापास आहेत. माझं माननीय अध्यक्ष परीक्षा परिषद यांच्याशी बोलणं झालेलं आहे. जवळपास 10 ते 12 मिनटं मी कॉलवरती त्यांच्याशी बोललो आहे. तो काही टेक्निकल विषय आहे, तो विषय मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी काय म्हटलं आहे या व्हिडिओमध्ये आपण तेही पाहणार आहोत. सर्वात पहिलं की निकालाचं जर आपण विश्लेषण या ठिकाणी करायचं म्हटलं तर पेपर क्रमांक 1 यामध्ये 1,52,605 उमेदवार प्रविष्ट झालेले होते आणि पात्र उमेदवाराची संख्या जर बघितली 4,709 आणि निकाल जर बघितला 3.8% निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. पेपर क्रमांक 2 म्हणजे सामाजिक शास्त्र जर आपण बघितला तर 1,25,748 उमेदवार बसलेले होते आणि याचा पात्र उमेदवार बघितले तर 4,045 आणि टक्केवारी जी आहे पासिंगची 3.22% आहे. परंतु यामध्ये तुम्ही म्हणाल वेगळेपण काय, तर वेगळेपण आहे सेकंड पेपरच्या मॅथ्स सायन्समध्ये. म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं असेल मागचा रिझल्ट जर तुम्ही उघडून बघितला, म्हणजे 2013 पासून आत्तापर्यंत जर बघितला आणि आजचा निकाल जर बघितला तर यामध्ये तुम्हाला निश्चितपणे वेगळेपण जाणवेल. वेगळेपण काय आहे तर बघा, गणित विज्ञानचा जो पेपर झाला त्यामध्ये समाविष्ट असणारे उमेदवार जे आहेत ते 15,599 आहेत आणि पात्र उमेदवार जे ठरलेत, एलिजिबल जे ठरलेत ते 21,414 म्हणजे 28.33% उमेदवार हे त्यामध्ये पात्र झालेले आहेत. म्हणजे निकाल जर आपण बघितला तर सगळ्यात मोठा निकाल म्हणजे सगळ्यात जास्त निकाल हा आता मॅथ्स सायन्सचा लागलेला आहे. आणि जर बघायचं झालं तर मॅथ्स सायन्सचा निकाल हा केव्हाही म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत त्यामध्ये निकाल जर बघितला 3%च्या वरती निकाल गेलेला नाही आहे. परंतु यावर्षी अचानकपणे 3%वरून तो डायरेक्ट 28.33% निकाल लागलेला आहे. म्हणजे 75,599 उमेदवारामध्ये 21,414 उमेदवार त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे हे एक वेगळेपण त्यामध्ये आपल्याला जाणवतं की एवढा मोठा निकाल, ते सुद्धा मॅथ्स सायन्सचा, हा सर्वाधिक निकाल आपल्याला यावर्षीचा आत्तापर्यंत झालेल्या TETमध्ये म्हणावा लागेल. आणि सर्वात कमी निकाल जो आहे तो सामाजिक शास्त्राचा म्हणजे सोशल सायन्सचा यावेळेस लागलेला आहे, फक्त 3%. त्यानंतर एकत्रित निकाल जर आपण बघितला म्हणजे सर्व तिन्ही पेपरचा जर एकत्रित निकाल बघितला तर 8.53% निकाल हा महाराष्ट्रामध्ये लागला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आजपर्यंत बघितला तर जवळपास मला वाटतं 4%च्या वरती निकाल हा आजपर्यंत गेला नाही आहे. आणि यावर्षीचा निकाल बघितला तर 8.53% म्हणजे दुप्पट निकाल हा यावर्षी 2026च्या TETमध्ये वाढलेला आहे. म्हणजे हे एक वेगळेपण आपल्याला या भरतीमध्ये या पात्रता परीक्षेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आता निकाल एवढा 28%पर्यंत का गेला असेल तर एक तर पेपर सोपा असेल किंवा आणखीन काही त्याला कारणं असू शकतात, हे तुम्ही कमेंटमध्येही सांगू शकता. दुसरा विषय असा आहे की अनेक उमेदवारांना 82 मार्क पडलेत आणि 82 मार्क पडलेत तर आम्ही त्या ठिकाणी पात्र आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण मागच्या भरतीमध्ये आपण बघितलं असेल की अनेक भरतीमध्ये असं झालेलं आहे की 82 मार्कावरती त्या ठिकाणी त्यांना पास म्हणून दिलेला आहे. म्हणजे त्यांची जर टक्केवारी, पासची टक्केवारी आपण बघितली तर 54.67% असे होते. मग 54.67 आहे तर त्यांना ते एलिजिबल दिलेलं आहे. मग मागच्या वेळेस एलिजिबल दिलं आहे आणि आत्ता एलिजिबल का नाहीत, किंवा आत्ता त्यांना का नॉट क्वालिफाईड केलेलं आहे, नॉट एलिजिबल केलेलं आहे, याचं कारण माननीय अध्यक्ष साहेबांशी मी म्हणजे विचारल्यानंतर
त्यांनी असं सांगितलं आहे की जो मार्काचा बॅरियर मार्क आहेत, म्हणजे किती पाहिजे, 83 मार्क आहेत. मग 83 मार्क असेल तर मी पास म्हणून ग्राह्य धरल्यात येईल त्यांना. 82 मार्कावरती पास कन्सिडर होणार नाही. आपण पासिंग कशावरती लावतो तर मार्कावरती लावतो, आणि मार्क किती आहेत, 82 असेल तर मी पास म्हणून ग्राह्य धरल्या जाणार नाही. 83 मार्क असेल तर पास त्या ठिकाणी कन्सिडर करू. टक्केवारी आम्ही त्यामध्ये टक्केवारीचा विचार त्या ठिकाणी करत नाही, तर मार्काचा विचार त्या ठिकाणी करतो. आता काय झालं आहे की जवळपास म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक उमेदवार आहेत की जे 82 मार्क घेऊन त्या ठिकाणी म्हणजे बाँड्रीवरती आलेले आहेत, आणि आता त्यांना असं वाटतं की 82 मार्कावरती महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस पास झाले, आम्हाला का नाही. बरं, याच्यामध्ये काय झालं की टेक्निकल जर मुद्दा आपण बघितला, म्हणजे ज्यावेळेस एक्झाम झाल्यानंतर मागच्या साईडला सर्वसाधारण माहिती ही परीक्षा परिषदेकडून दिली जाते. त्यामध्ये काय दिले, पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तो पासिंगचा क्रायटेरिया त्यांनी असा दिलेला आहे की खुल्या प्रवर्गासाठी 59.50% व त्यापेक्षा जास्त, मागासवर्गीय आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 54.50 व त्यापेक्षा जास्त, तसेच माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी त्यांच्या कुटुंबियांना आरक्षण प्रवर्गासाठी 44.50 व त्यापेक्षा जास्त टक्के गुण असल्यास पात्र समजण्यात येईल. आता या ठिकाणी त्यांनी जे राऊंड केलेला आहे 4 नंबरचा जो सर्वसाधारण माहिती दिलेली आहे, त्या माहितीमध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलं आहे की 54.50% किंवा 59.50% जर त्याच्यामध्ये असेल तर त्याला पात्र समजण्यात येईल, असं परीक्षा परिषदेने सर्वसाधारण माहिती त्या ठिकाणी जी दिलेली आहे त्यामध्ये दिलं आहे. मग तसं असताना आता 82 मार्कावरती जर आपण टक्केवारी काढली तर ती टक्केवारी होती 54.67, म्हणजे 54.67 म्हणजे 54.50च्या पुढे जाते. परंतु या ठिकाणी परीक्षा परिषद म्हणते की हे पात्र नाही आहेत, कारण त्यांना 83 मार्क नाही आहेत. आता याच्यामध्ये मी त्यांना तेही सांगितलं की सर्वसाधारण माहितीमध्ये आपणच त्या ठिकाणी माहिती दिली आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी एखादा प्रश्न रद्द झालेला असेल तर तो प्रश्न रद्द झाल्यामुळं आपण ती जी टक्केवारी आपण काढतो ती म्हणजे एक प्रश्न रद्द झाला असेल तर 149 मार्कावरती आपण जी टक्केवारी काढतो त्याच्यामध्ये जर 82 मार्क असेल, जर त्याला जर 54.67 असेल तर आपण ते ग्राह्य धरतो. 1 किंवा 2 मार्क जर त्याला रद्द झालेले असतील तर ते ग्राह्य 54.67 असेल, त्यावेळेस आपण त्याला एलिजिबल म्हणून ग्राह्य धरतो. जर आता कुठलेही प्रश्न जर रद्द झालेले नसतील आणि त्या ठिकाणी त्याला जर 82 मार्क असतील तर त्याला क्वालिफाईड म्हणून समजण्यात येणार नाही, तर तो नॉट एलिजिबल त्या ठिकाणी तो राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं तरीसुद्धा ते नियम जे आहेत ते माहिती, जे सर्वसाधारण माहिती जे मागे दिलेलं आहे पाचच्या प्रत्येक उमेदवार जे आहेत ते पेपर पास झाल्यानंतर त्याच्या मागे दिलेली असते बघा, ती माहिती आम्ही त्यांना सांगितले की ही नोटिफिकेशन किंवा ही जी माहिती ही परीक्षा परिषदेने त्या ठिकाणी दिलेली आहे. याबाबतचं सविस्तर क्लॅरिफिकेशन हे परीक्षा परिषदेने देणं गरजेचं आहे, हे मी त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष साहेबांशी बोललेलो आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचं स्पष्टीकरण परीक्षा परिषद काय देतं किंवा यावरती काय निर्णय होतो ते आपण लवकरच बघू, पण संघटनेच्या माध्यमातून आपण ते प्रयत्न करणार आहोत. याबाबतचे काही संदर्भ तुमच्याकडे असतील तर तेही मला पाठवा. माझ्याकडे जे उपलब्ध आहेत त्यावरती ते मांडण्याचा माझ्याकडनं नक्कीच प्रयत्न होईल. अशाच माहितीसाठी जर तुम्हाला अशीच माहिती आणि असेच शैक्षणिक जे इश्यू असतात त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.